वनराज अंधेकरवर काल पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. ट्रक सजवून अंधेकरची अंत्ययात्रा काढण्यात आली. वनराज अंधेकरच्या अंत्ययात्रेला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. रविवारी रात्री 9:15च्या सुमारास नाना पेठेमध्ये वनराज अंधेकरवर हल्लेखोरांनी 5 ते 6 राऊंड फायर केलं. यानंतर त्यांच्यावर कोयत्याने वार देखील करण्यात आले. हल्ल्यानंतर वनराज अंधेकरला लगेचच केएम रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी अंधेकरला मृत घोषित केलं. कौटुंबिक वाद आणि संपत्तीच्या वादातून वनराज अंधेकरची हत्या करण्यात आली आहे. वनराज अंधेकर हत्या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून वनराज अंधेकरच्या दोन्ही बहिणी आणि 2 मेव्हण्यांच्या सांगण्यावरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. वनराज अंधेकरचे वडील बंडू अंधेकर यांना याबाबत समर्थ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. वनराज अंधेकर हत्या प्रकरणात 10 आरोपी आहेत. यातल्या 6 आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत, तर गणेश कोमकर आणि जयंत कोमकर यांच्यासह 2 सख्या बहिणींना पोलिसांनी अटक केली. अंधेकर यांनी कोमकर कुटुंबाला एक दुकान चालवायला दिलं होतं, पण ते दुकान पुणे मनपाने अतिक्रमण कारवाईमध्ये पाडलं. त्याच रागातून सख्या दाजीने वनराज अंधेकर यांची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली. वनराजच्या बहिणीने पोलीस ठाण्यात पोलिसांसमोर त्याला धमकी दिली होती. आम्ही तुला जगू देणार नाही, तुला आज पोरं बोलवून ठोकतो, अशा शब्दात धमकावलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वनराजची हत्या झाली.